तुम्ही बघत प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ आता होतोय। राम मंदिर संपूर्ण झाल्याचा भक्तांमध्ये सुद्धा आनंद आहे। राम मंदिरामध्ये दर्शनासाठी सुगम पास धारकांसाठी रांग सामान्य भाविकांपेक्षा लांब असते आणि भाविकांचा ओघ हा वाढत चाललेला आहे। राम मंदिरामध्ये ध्वजारोहण समारंभ होण्यापूर्वीच भाविकांची संख्या ही वाढली गेलेली आहे। राम लल्लाच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागांमधून भाविक येतात। त्यापैकी बहुतेक सामान्य भाविक हे असले तरी सुद्धा सुगम आणि विशेष पासधारकांच्या संख्येमध्ये आजकाल लक्षणीय वाढ होतीये। व्हीलचेअरवर येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर संकुलातील मार्ग सुद्धा बदललेला आहे, ज्यामुळे स्वारांचे उत्पन्न सुद्धा वाढू लागलेले आहे। सिंहद्वार ते मंदिर संकुलापर्यंत सुगम पासधारकांच्या लांबच लांब रांगा लागतात। परिणामी भाविकांना त्यांच्या लाईनची सुद्धा वाट पाहावी लागते। सुमारे 15 ते 20 मिनिटं रांगेमध्ये उभं राहावं लागतंय। त्यामुळे दीपोत्सवापूर्वी रामलल्लाच्या भेटी आता भाविकांची संख्या वाढू लागली आहे। मंदिर पूर्ण होताना पाहण्याची उत्सुकता आणि त्यांच्या देवतेचं दर्शन घेण्याची सुद्धा उत्सुकता या भक्तांमध्ये लागलेली आहे।